नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,92,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. या मोहिमेअंतर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंग जाधव, ठाणे गुन्हे शाखा 2चे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पथकाने 1,92,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केलाय. तसेच या कारवाईत सचिन सुभाष चव्हाण आणि रवी शामवीर डागूर यांच्यासह आणखी 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये एनडीपी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी सचिन सुभाष चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 29.6 ग्रॅम एफोड्रेन जप्त केलेला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रवी शामवीर डागूर याला देखील पोलिसांनी अटक केलेला आहे. त्याच्या अंगजडतीमध्ये 34 ग्रॅम आणि घरजडतीमध्ये 922 ग्रॅम असा मोठ्या प्रमाणामध्ये एमडी हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलं असून त्यांच्याकडून 999.2 ग्रॅम मेफोड्रीन तसेच मोबाईल फोन असा मिळून अंदाजे 1,92,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे हे करत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देशपातळीवरील वोट चोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवापळवी उघडकीस आली आहे. भूभाग ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभागामध्ये मतदान करण्याचा मतदारांना हक्क हिरावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघडकीस आणला आहे. दरम्यान या संदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशाराही प्रधान यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्येच घोळ घातला असल्याचं उघडकीस आलं आहे. त्याचा पर्दाफाश आज प्रधान यांनी केलाय. या पत्रकार परिषदेत शिवक कार्याध्यक्ष राजेश जाधव, मकसूद खान, जतीन कोठारे, दीपक क्षत्रिय, सचिन पंधारे उपस्थित होते. मनोज प्रधान यांनी 2 प्रभागातील मतदार चोरी पुराव्यासह उघडकीस आणलेली आहे. त्यांनी सांगितलं की राबोडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या अनेक निवडणुकीत समाविष्ट असलेल्या बापूजी नगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक 11 मध्ये वर्ग करण्यात आले आहे. हे करत असताना
भूभाग मात्र प्रभाग क्रमांक 10 मध्येच ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या 2680 मतदारांना प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांसाठी मतदान करावं लागणार आहे. यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावरती असलेला दबाव कारणीभूत आहे. राबोडी भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यास बापूजी नगरमधील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक 10 मधून प्रभाग क्रमांक 11 मध्ये हाकलण्यात आलेला आहे, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला आहे. तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावं गायब करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बोगस मतदारांची शक्यता बळावली आहे, असं त्यांनी सांगितलंय. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते दर पॅनलमध्ये दर वॉर्डात सर्वे करायला सुरुवात केलेली आहे. पहिला जो सर्वे आमच्याकडे आला तो 10 नंबर पॅनलचा, जिथली 2600हून जास्ती मतं ही 10 नंबरचे असताना देखील 11 नंबरवर टाकण्यात आली. हे मॅनिप्युलेशन मुद्दामून झालंय का? तर हो, आमच्या मते हे 100% मुद्दामून झालंय. बापूजी नगर नावाचा जो एरिया आहे, जिथे 1400 मतं आहेत, जे तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत, ज्यांची मतं त्यांना पडणार नाही असं त्यांना जाणवलं आहे, ती मतं तिकडनं उचलून 11 नंबरमध्ये टाकण्यात आलेली. असं सेम वृंदावनमध्ये झालेलं आहे. एका बिल्डिंगची अर्धी मतं 10 मध्ये, अर्धी मतं 11 मध्ये. जी बिल्डिंग मध्ये तुमची कामं झाली नाहीये, तुम्हाला वाटते की इकडनं आपल्याला मतदान मिळणार नाही, त्यांना 11 नंबरमध्ये टाकण्यात आलेली आहे. अशी 2600 नावांची यादी आम्ही दिलेली आहे. इलेक्शन कमिशनला, कमिशनरला ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही जर नावं परत 10 नंबरमध्ये आली नाही तर जन आंदोलन उभारू आणि रस्त्यावर उतरू. खारेगाव पारसिक नगर येथे नव्याने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत खारेगाव कळवा विटावा टू व्हीलर चालकांना वाहतूक शाखेने दंड आकारण्यास सुरुवात केली होती. अनेक नागरिकांना याबाबत चलान आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष पसरला होता. या घटनेची दखल घेत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्यासोबत समाजसेवक मंदार केनी, शिवसेना कळवा उपशहर प्रमुख राकेश पाटील, शिवसेनेच्या कळवा मुंब्रा सहसंघटक रचना पाटील, शिवसेना उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, विभाग प्रमुख विजय शिंदे, युवा नेते जय पाटील, नथू पाटील, शाखाराम राधे वराडकर, रोहन शिंदे, महेश गवारी, निनाद बोराडे, दिनेश कल्ले, तानाजी कोळेकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली आहे. या विषयाचं गांभीर्य पटवून दिले आणि निवेदन देखील दिले. या चर्चेनंतर खारेगाव व पारसिक नगरमधील अंतर्गत रस्त्यांवरती वाहतूक विभाग कोणत्याही स्वरूपाचा दंड आकारणार नाही, असं आश्वासन वाहतूक शाखेतर्फे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी उपस्थित शिष्टमंडळांना दिले. याविषयी निवेदन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवा मुंब्रा सहसंघटक रचना पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. आज आपण इथे DCP साहेबांची भेट घेतलेली, वाहतूक शाखेसंदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली की कळवा खारेगाव विटावा परिसरामध्ये जे CCTV कॅमेरे लागलेले, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना भूर्दंड बसत आहे आणि त्यांना जे फाईन लागत नाहीत हे फाईन लागू नये या संदर्भात आपण चर्चा केली. पण आता जे अंतर्गत कॅमेरे आहेत ते तसेच राहणार आहेत, पण त्याचं फाईन लागणार नाही आहे. पण नागरिकांना एवढंच आव्हान करतो, बाकीचे जे नियम आहेत वाहतुकीच्या संदर्भात ते तसेच राहणार आहे, पण त्या हेल्मेट सक्ती असणारच आहे आणि नागरिकांनी ते नियम पाळावे असं आम्ही आव्हान करतो. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अभिहस्तांतरण आणि मानवी अभिहस्तांतरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने पुढाकार घेत विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत प्रॉपर्टी कार्ड आणि ULC या विषयांवरती सर्वाधिक तक्रारी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यानंतर सर्व समस्यांवरती प्रभावी तोडगा काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दी ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड, महसूल विभाग ठाणे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समस्या निवारण कार्यशाळा पार पडली. जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, नगर भूपाल अधिकारी सिद्धेश्वर धुळे, अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील तसेच फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये मानपाडा, ढोकाळी, कावेरी, बाळकूम, माझीवाडा, कोळशेत, खारेगाव, कळवा, पाचपाकाडी परिसरातील 152 गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींसाठी 8 टेबल लावण्यात आले होते. यातील बहुतांश तक्रारी प्रॉपर्टी कार्ड आणि ULC संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे. की बऱ्याचशा ठाण्यातल्या गृहनिर्माण संस्थांचं डीम कन्व्हिन्स झालेलं आहे किंवा कन्व्हिन्स झालेलं आहे. मात्र ही कन्व्हिन्स होऊन सुद्धा 7/12ला नाव लावताना किंवा प्रॉपर्टी कार्ड नाव लावताना बऱ्याचशा अडचणी आहेत. काही जगाचा एरिया कमी आहे, एरिया जास्त आहे आणि नगर भूवापर विभागाकडनं वेगवेगळ्या प्रश्न किंवा अडचणी सांगितल्या जातात. या सगळ्या प्रश्नांचं एकत्र त्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण आधी ते बोलवलं होतं. ADDP आले होते, नगर भूवापर अधिकारी आले होते. हे सगळे एकत्र बोलून प्रत्येकाचा वेगवेगळा जो विषय असेल
तो सोडवला जाईल आणि सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डावर नाव लावताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शन आणि कारवाई असे दोन्ही विषय आपण या ठिकाणी घेतले होते. आमदार संजय केळकर होते, त्याप्रमाणे नितीन पाटील, आणखीन घुलेसाहेब होते आणि त्यांचे इथे प्रत्येक विभागाचे जे ओळा, माजीवाडा, कारेसर, पाचपाकाडी, माजीवाडा, खारेगाव, कळवा या विभागाचे नगर भूबाबतर विभागाचे सर्व अधिकारी एरिया वाईज उपस्थित आहेत. असं की त्यांच्या बऱ्याच वर्षापासूनचं प्रॉपर्टी कार्डला नाव लागलेलं नाही किंवा सातबाराला नाव लागलेलं आहे, त्यामध्ये पुनर्विकास करू शकणार नाही. स्वयं पुनर्विकास असेल किंवा पुनर्विकास असेल, जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डला सोसायटीचं नाव लागत नाही, त्यांचं नगर भूबाबतर एरिया कन्फर्म होत नाही, तोपर्यंत ते पुनर्विकास करू शकणार नाही. आणि हा प्रयत्न आहे की हे जे पुनर्विकासाला ज्या जुन्या सोसायट्या आहेत त्यांच्याच बाबतीत हा विषय घडलेला आहे, म्हणून त्यांना मदत करावी आणि त्यांचं इमारतीची जागा सोसायटीच्या नावावर थेट लावावी, हा त्यामागचा उद्देश आहे. महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा, भाषा, संस्कृती संवर्धन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, ज्येष्ठ नागरिकांची सेवा तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अनुसत्व फाउंडेशनचा भव्य शुभारंभ आज पार पडला. संस्थापिका अनुराधा रोडे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या फाउंडेशनकडून विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण, प्रभावी आणि दीर्घकालीन काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. याचा उद्घाटन सोहळा माजीवाडा येथील परम बँक्वेट हॉल, साईनाथ नगर येथे पार पडला. समाजातील सर्व घटकांसाठी खुले ठेवलेल्या या सोहळ्यामध्ये नागरिकांनी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला आहे. फाउंडेशनतर्फे पुढील काळात अनेक उपक्रम राबवले जाणार असून महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, प्रशिक्षण कार्यक्रम, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, भाषा, कला, क्रीडा आणि संस्कृती संवर्धनाचे विशेष कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, सहाय्य शिबिर या उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि नागरिकांना एकत्र आणून सामाजिक एकात्म वाढवणे हे या संघटनेचे प्राथमिक ध्येय असल्याचं संस्थापक अनुराधा रोडे यांनी नमूद केले. उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजप प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप ठाणा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, दिग्दर्शक विजू माने, अभिनेत्री सायली संजीव, दिग्दर्शक शंतनू रोडे, डॉक्टर सोनाली लोहार, आत्मन फाउंडेशनच्या मंजुषा पाटील तसेच भाजप पदाधिकारी संतोष केणे, निलेश पाटील, सचिन केदारी, विक्रम भोईर, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, बळीराम भोईर, समीर भोईर, निशांत पाटील, अनिल पुलेकर, उल्हास कारले, भटू सावंत आणि अनेक समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय गणेश वंदनेने झाली. अनुराधा रोडे यांनी अनेक वर्ष संस्कार विद्या शिकवलेल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनुराधा रोडे यांच्या सामाजिक कार्याचे आणि त्यांच्या पुढाकाराचं विशेष कौतुक करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक सोनवणे आणि निलिमा सबनीस यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलं, तर गायक सिद्धार्थ जाधव यांनी सुमधुर गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. अनुसत्व फाउंडेशनच्या शुभारंभाने सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून ठाणे शहरात सामाजिक एकात्मता आणि विकासाची नवी दिशा सुरू झाल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी उपस्थितांचे अनुराधा रोडे यांनी आभार देखील व्यक्त केलेत. पुढच्या आठवड्यात ताईचा कैरी हा चित्रपट येतोय, आपण सगळ्यांनी नक्की बघायचा आहे. आणि मी शंतनू मला विनंती करेन त्यांनी मंचावर यावं. नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यांच्या मूवीला आणि त्याच्यामध्ये आर्टिस्ट म्हणजे ॲक्ट्रेस सुद्धा सायलीच होती. तिला तो अवॉर्ड तिला ॲज अ ॲक्ट्रेस मिळालेला आहे, मला डायरेक्टर म्हणून मिळालेला आहे. तर ही जो गोड जोडी पुढच्या आठवड्यात परत येते कैरीच्या माध्यमातून. तुम्हाला सगळ्यांनी नक्की हा चित्रपट बघा ही माझी तुमच्याकडून विनंती आहे. थँक्यू. गोष्ट एका पैठणीची, मागच्या वर्षीचा त्यांचा अवॉर्ड विजेता चित्रपट. आईच्या हस्ते सायली संजीवजी यांचा सत्कार होतो. मार्गदर्शक श्री केने मामा यांना मामा या नावाने प्रबोधले जाते असे केने मामा यांचा आम्हाला इकडे उपस्थिती लाभली. सर्वे सर्वा मंजुश्री पाटील, खूप मोठं कार्य आहे त्यांचं. जोरदार टाळ्या. RSSचे राष्ट्रीय RSSचे स्वयंसेवक संदर्भ असेलचा विचार केला गेला आहे. या सोहळ्याचे
परंतु व्यवसाय घ्यायला तयार आहे आणि सर्वांना विनंती आहे की जेवण तयार आहे. मला खूप आनंद होतोय की अनुराधाजी खरं म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून सामाजिक कार्यामध्ये काम केलेलंच आहे, परंतु आज अणुसत्वाच्या माध्यमातून त्यांनी जी एक उभारी घेतलेली आहे समाजातील गरजू आवश्यक लोकांच्यासाठी त्यांनी या संस्थेचं निर्माण केलेलं आहे. आज सायलीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, आमच्या माधवीताई उपस्थित राहिल्या, जेणेकरून समाजामध्ये ज्या घटकांना ताकद देण्याची आवश्यकता आहे ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळेल आणि आम्ही अनुराधाजींना पूर्ण त्यांना सहकार्य राहील. भविष्यामध्ये ही संस्था गरुड झेप घेईल आणि लोकांचे प्रश्न सोडवतील आणि त्यांना एक वेगळा आनंद देतील असा मला विश्वास आहे. या उपक्रमाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. मी सगळ्यात आधी अनुराधा रोडे यांचे मनापासून आभार मानते, कारण इतकं चांगलं सामाजिक कार्य ते आतापर्यंत करत आल्याच आहेत आणि अजून आता यात एक भर पडली आहे आणि मला असं वाटतं की हे कुटुंब अजून मोठं होत राहावं हीच मी त्यांना शुभेच्छा देईन. आणि या निमित्ताने आमच्यासारख्या कलाकारांना सामाजिक क्षेत्राशी आम्हाला काहीतरी करता येतं, आम्हाला त्यात सहभागी होता येतं आणि हा सहभाग आमचा अधिकाधिक वाढत राहू दे हीच माझी इच्छा आहे. आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आमच्याकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन. त्यामुळे खरंच खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की ज्यांना सामाजिक कार्य करायचं आहे त्यांनी या संस्थेसाठी काही ना काही आपला सहभाग नक्की यात नोंदवावा असं मी सांगेन. आणि अर्थात अगेन अनुराधा ताईंना खूप शुभेच्छा आणि त्यांचं काम असंच मोठं होत राहू दे. मला असं तुमच्या माध्यमातून मुळात अनुराधा रोडे यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत. एका चांगल्या उपक्रमाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. अनेक वर्ष त्या वेगवेगळ्या स्तरासाठी काम करत आहेत. म्हणजे छोट्या मुलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आर्थिक मदत सगळ्यांनाच हवी असते, पण त्याच्या व्यतिरिक्तही अनेक विषय असतात की त्याच्यामध्ये आपल्याला पुढे होऊन काहीतरी काम करावं लागतं. तर त्या दृष्टीने अनुराधाताई अनेक वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यामुळे मला खात्री आहे की याच्या पुढच्या काळातही केवळ यांच्या विभागापुरतंच नाही तर ठाणे शहरामध्ये देखील अणुसत्व ही संस्था खूप छान स्वतःचं नाव करेल. अणुसत्व फाउंडेशन सुरू करण्यामागचं कारण हे असं होतं की ज्या राजकीय क्षेत्रामध्ये मी ॲक्टिव्ह आहे तिथे बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं की काही बॅरियर्स येतात की जिथे तुम्ही राजकीयदृष्ट्या जाऊ शकत नाही मुलांना, स्त्रियांना किंवा हे करताना. एक उदाहरण देईन की मागे गव्हर्नमेंटकडून एक योजना आली होती घरगुती कामगार महिलांसाठी, पण जेव्हा आम्ही वेगवेगळ्या सोसायटीजला ह्या कामगार महिलांचे एनरोलमेंटसाठी भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बऱ्याच गोष्टींमध्ये असं हे म्हणण्यात आलं की तुम्ही राजकीयदृष्ट्या ॲक्टिव्ह आहात तर तुम्ही हे आतमध्ये येऊ शकत नाही आमच्या सोसायटीमध्ये किंवा हे काम करू शकत नाही. त्यावेळेला एक असं जाणवलं की तुम्ही राजकीय प्रवास करताना तुम्हाला सामाजिक प्रवास करताना काही सांगड घालावी लागते. परत जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य करता तेव्हा तुमच्या पॉलिसी लेवलला तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये ती कशा प्रकारे वरती प्रमोट करता हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय प्रवास एकत्रच चालतो हा संदेश देण्याचा माझा एक प्रयत्न होता ह्या माध्यमातून. कारण की जेव्हा तुम्ही राजकीय प्रवास सुरू ठेवला तरी जर तुमच्याकडे जर सामाजिक बळ नसेल, आज बरेच जण लोक म्हणतात की तुम्ही राजकारणामध्ये आम्हाला चांगली लोक पाहिजेत, पण जेव्हा आम्ही राजकारणात आम्ही आता उतरतो जेव्हा चांगली लोक तेव्हा लोक म्हणतात की तुम्ही राजकीयदृष्ट्या ॲक्टिव्ह आहेत, आम्ही तुम्हाला ह्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेत नाही. तर हे असं चालत नसतं. आपले पण जुने जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक लोक आहेत, टिळक म्हणा किंवा कोणीही आहेत, आधी ते सामाजिकदृष्ट्या ॲक्टिव्ह होते, नंतर त्यांनी राजकारणामध्ये ॲक्टिव्ह भाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आधी त्यांनी जो सामाजिक चळवळ चालवली नंतर ते राजकीय ॲक्टिव्ह होते. तर ही जी गोडजोडी आहे ना सामाजिक आणि राजकीय ती एकत्र चाललीच पाहिजे आणि हे अणुसत्व फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि या सगळ्याला उपक्रमाला खूप मान्यवर इथे उपस्थित राहिले, त्यांनी सगळ्यांनी इथे सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.